नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। भिलवडी आणि परिसरातली सर्वात मोठी मोटरसायकल चोरी उघडकीस आणण्यामध्ये भिलवडी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली यांना यश आलं आहे। सुमारे 6,63,000 रुपये किमतीच्या 21 मोटरसायकली हस्तगत केल्या असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदीप अशोक चौगुले याला अटक करण्यात आली आहे। सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मालमत्ता विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून ते गुन्हे उघडकीस आणण्याबाबतचा आदेश दिला होता आणि त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आलेला होता। गेल्या सुमारे महिनाभरापासून पलूस, सांगली, जत, चिंचणी, कडेगाव, भिलवडी, तासगाव आणि आष्टा येथील पोलीस ठाण्यांमध्ये मोटरसायकली चोरी गेल्याच्या बऱ्याच तक्रारी नोंद झाल्या होत्या। प्रत्येक ठिकाणी आरोपीचे नाव आणि वर्णन एकच असल्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून आरोपी सुदीप अशोक चौगुले याला सांगलीवाडी येथून अटक करण्यामध्ये यश मिळवले। आरोपी सुदीप चौगुले याचं कुठलंही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आठवडी बाजार किंवा जास्त वाहनं असलेल्या पार्किंगच्या ठिकाणाहून मोटरसायकलची चोरी करत होता। आरोपीकडून 21 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांनी यश मिळवले। पोलीस प्रशासन वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पार पाडली। स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे। जनता न्यूज, भिलवडी। पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। त्यामध्ये भिलवडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर 79/2024 या गुन्ह्याची जेव्हा उकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौगुले या आरोपीकडून एकूण 21 मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत। या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे। ही कारवाई भिलवडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीन आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे। पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल, टू व्हीलर, फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा। त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा। त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका, कोणालाही आपले पैसे देऊ नका। धन्यवाद।